नवरात्र जागर आदिशक्तीचा, नवरात्र जागर भक्तिभावाचा। नवरात्रोत्सवात बायमाणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास। समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श, अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बायमाणूसवर। नमस्कार मंडळी, आज शारदीय नवरात्र उत्सवाचा 9वा दिवस, मंगळवार, दिनांक 30 सप्टेंबर 2025। हिंदू पंचांगानुसार आज अश्विन शुक्ल अष्टमी आहे। गावखेड्यापासून ते देशभरात सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम जोरदार सुरू आहे आणि बायमाणूसच्या 3रा वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आपल्या आसपास असलेल्या स्त्री शक्तीच्या आरोग्याचा आणि संघर्षाचा जागर आपल्यापुढे मांडतोय। मागील 8 दिवसांपासून आपण विविध क्षेत्रातील नवदुर्गांच्या कहाण्या जाणून घेतल्यात। खरं तर नवरात्र सप्ताहाची सांगता जशी काल्याच्या कीर्तनाने होते, त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा जागर नवदुर्गांचा या प्रबोधन मालिकेची आज सांगता करतोय। या निमित्त आम्ही जाणार आहोत जुन्नर तालुक्यातील काले या गावात आणि भेटणार आहोत कीर्तन आणि प्रवचनातून लोकप्रबोधन करणाऱ्या गोड भक्तिदुर्गेला। महाराष्ट्राचे लोकप्रिय समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मानसकन्या असलेल्या हरिभक्त परायण प्रांजलताई पानसरे यांना आज आपण भेटतोय। प्रांजलताईंनी झी मराठीच्या मनमंदिरा या कीर्तन मालिकेत सुद्धा सहभाग घेतलाय। आपल्या गोड आवाजामुळे प्रांजलताई अखंड महाराष्ट्रात सुपरिचित आहेतच। चला तर मग युवा कीर्तनकार हरिभक्त परायण प्रांजलताई पानसरे यांना भेटूयात आणि त्यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। आईचा जोगवा, आईचा जोगवा मागेन, जोगवा मागेन 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 आईचा जोगवा मागेन। अनादि अंबिका प्रगटली भवानी, अनादि अंबिका प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दाना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी। जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन, 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 जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन। रामकृष्णारी, मी हरिभक्त परायण प्रांजलताई पानसरे, काले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। तर आज जरी मला घराघरामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही प्रांजलताई पानसरे म्हणून ओळखत असाल, पण तरीसुद्धा माझी जी मूळ ओळख, कारण आपण म्हणतो ना, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मुळाच्या घराला, माझ्या मुळाच्या घराला। एक स्त्री जर म्हटलं ना, तर प्रत्येक स्त्रीचं माहेर तिच्यासाठी मूळचं घर असतं। तर माझं माहेरचं गाव म्हणजे हल्लीचा अहिल्यानगर जिल्हा आणि या अहिल्यानगर जिल्ह्यातलं संगमनेर नावाचं गाव, संगमनेर नावाचा तालुका, हे माझं मूळ गाव।
तसं जर पाहिलं तर माझा जन्म संगमनेरमध्ये झाला. माझं मूळ गाव संगमनेरच आहे, पण मी राहिले जरी, माझा जन्म जरी संगमनेरला झाला, पण माझं कर्म, माझी कर्मभूमी किंवा मी राहिले ते माझे गुरुवर्य, हरिभक्तपरायण, समाजप्रबोधनकार, महाराष्ट्रभूषण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर आणि महिलाभूषण हरिभक्तपरायण गुरुवर्य शालीनताई महाराज देशमुख इंदोरीकर या दोघांच्याही सावलीखाली मी वाढले आणि राहिले. ते म्हणजे श्री क्षेत्र ओझर खुर्द आणि वारकरी शिक्षण संस्था हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर या संस्थेत मी वाढले, लहानची मोठी झाली. खरं तर माझं बालपण जर आपण पाहिलं तर आज मला आवर्जून बालपण विचारलं गेलं तर मुद्दामहून मी आज माझ्या बालपणाचा उल्लेख करत आहे. आम्ही 5 भावंड आणि 5 भावंडांचा जर विचार केला तर प्रचंड गरिबी, अगदी जुना काळ म्हटल्यानंतर थोडंसं खाण्यापिण्याचे वांदे आणि त्यातल्या त्यात एक गुंठाही स्वतःची जागा नाही, जमीन नाही, अशा ह्या परिस्थितीमध्ये माझ्या आईवडिलांनी आम्हाला संस्कार दिलं, आम्हाला वाढवलं, आम्हाला शिक्षण दिलं. खरं तर मी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण केलं ही माझ्या गुरुवर्यांची आणि माझ्या आईवडिलांची माझ्यावरती असलेली कृपा आहे. कारण मी 2 वर्षाची असल्यापासून माझी आई आणि वडील ह्यांच्या जवळ नव्हते. माझी आजी आणि माझे आजोबा संगमनेर या ठिकाणी त्यांच्याजवळ मी राहिले, वाढले. 2 वर्षापासून ते 3रीपर्यंत मी नवीन मराठी शाळा संगमनेरला त्या शाळेमध्ये राहिले, शिकले. माझी आत्या होती, ती आत्या आम्हाला शिकवायची, ती आत्या आम्हाला सांभाळायची. खरं तर मी एकटी नव्हते. आमच्या 5 भावंडापैकी 2 बहिणी ज्या किंवा दोघे आम्ही, माझी 2 नंबरची बहीण आणि मी 3 नंबरचं अपत्य, आम्ही आजीकडे राहिलो. वयाच्या अगदी मी 3रीपर्यंत तिथं राहिले. पण काय झालं, आजोबा माझे वारले आणि आजोबा गेल्यानंतर, देवाघरी गेल्यानंतर माझी मावशी पुणे जिल्ह्यामध्ये, तर जवळजवळ मला असं वाटतं की 2002-03चा हा काळ असेल. दळणवळणाच्या सुविधा जास्त नव्हत्या आणि फोन वगैरे जर म्हणाल तर कॉईन बॉक्स असायचा. ह्या कॉईन बॉक्समध्ये कॉईन टाकला की मग एक 60 सेकंद माणसाला बोलता यायचं. माणसाशी बोलण्याची व्हॅल्यू 1 रुपया 60 सेकंदाची आणि क्वचित मिळालं तर मिळालं बोलायला. आणि अशा काळात जवळजवळ घरापासनं 100-125 किलोमीटर डिस्टन्स, 100-125 किलोमीटर अंतर. आणि माझ्या मावशीकडे मी काठापूर या ठिकाणी शिक्षणासाठी राहिले. म्हणजे 4थी, 5वी आणि 6वी या 3 वर्षात खरं तर मला गायनाची आवड किंवा संप्रदायाची आवड इथूनच लागली. कारण मी आजीकडे आजोबांकडे होते तोवर मला कुठलंही बाळकडू मिळालं नाही. पण खरं बाळकडू जर गाण्याचं असेल, परमार्थाचं असेल, संप्रदायाचं असेल तर हे सगळंच्या सगळं मला या काठापूर गावामधूनच मिळालं. मी अगदी प्रामाणिकपणे सांगेल. कारण आम्हाला शाळेमध्ये जो शालेय पाठ असायचा त्या शालेय पाठामधनं किंवा सकाळी सकाळी आल्याबरोबर शाळेत प्रार्थना व्हायची आणि एक परिपाठ असायचा. त्या परिपाठामध्ये अभंग गायले जायचे. आजही मला त्या अभंगांची किंवा त्या गाण्यांची खूप आठवण येते नेहमी. ते अभंग त्या काळी मी शिकलेले होते तर मला आवर्जून तो गावासा वाटतोय. माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, चित्त द्यावे बा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला. वेडियांच्या गावा गेलो, वेडियांच्या गावा गेलो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, हो वेडा झालो, वेडा झालो. अत्यंत सुंदर ते अभंग आजही माझ्या अगदी हृदयस्थ आहेत.
आजही ते अभंग मी जगते असं म्हटलं तरी चालेल, इतकी सुंदर तो परिपाठ आमचा असायचा. मी अगदी 4थी 5वी आणि 6वी या काळामध्ये काठापूरमध्ये राहिले. पण त्याच्यानंतर मी ज्यावेळी घरी आले माझ्या आईकडे, तर 7वीच्या काळामध्येच हरिभक्तपरायण माझे गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर आणि शालीनताई महाराज देशमुख इंदोरीकर यांनी संस्था चालू केलेली होती आणि त्या संस्थेमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत होते. माझा भाऊ माझ्यापेक्षा छोटा आहे तो, आणि त्याच्यासाठी त्यानं शिकावं, त्यानं सांप्रदायिक शिक्षण घ्यावं म्हणून त्याला आश्रमामध्ये ठेवण्यात आलं. पण त्याला काय म्हणजे थोडक्यात मी जिथं आश्रमात शिकायला गेले ना, त्याचं कारणही वेगळं होतं. कारण तो लहान होता, तो 3रीला होता आणि 4 बहिणींनंतर एक भाऊ होता, आणि म्हणून कुठंतरी त्याची शिक्षणाची त्याची व्यवस्था व्हावी, आणि म्हणून कुठंतरी म्हणा किंवा गरिबीची परिस्थिती होती, आणि ह्या कारणास्तव मला तिथं राहायला लागलं आश्रमामध्ये. पण मग त्याच्याबरोबर त्याला त्याची देखरेख व्हावी, त्याला घरातलं कोणीतरी सोबत असावं, त्यानं शिकावं म्हणून मी त्याची मोठी बहीण म्हणून मी तिथे राहिले. पण खरंच आपण म्हणतो ना, संगत ही माणसाच्या जीवनात रंगत घडवत असते, आणि माणसाच्या जीवनात ज्यावेळी मोठेपण येत असतं ना, मी नेहमी सांगते, माणसाच्या जीवनात ज्यावेळी मोठेपण येत असतं ना, तर एकतर त्याच्या कर्तृत्वानं तो मोठा होत असतो, किंवा आणखी शॉर्टकट मोठेपण मी तुम्हाला सांगेल, तो कुणाबरोबर राहतो म्हणजे त्याचं मोठेपण त्याच्या जीवनात घडत असतं. तर मी ज्यांच्या बरोबर राहिले ते माझे गुरुवारी हरिभक्तपरायण शालीनताई महाराज देशमुख इंदोरीकर आणि बाबा म्हणजे आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर. मला ज्यांनी घडवलं, मला ज्यांनी शिकवलं, ज्यांनी मला लहानचं मोठं केलं, ज्यांनी मला माझ्यावरती जसे छन्नी आणि हातोड्याचे घाव टाकले आणि संप्रदायाचं शिक्षण मला ज्यांनी दिलं, ते म्हणजे माझ्या गुरुवारी हरिभक्तपरायण शालीनताई महाराज देशमुख इंदोरीकर, ज्यांच्या सान्निध्यात मी राहिले. अगदीच वयाच्या मी 8वीपासनं ते माझं लग्न होईपर्यंत, म्हणजे मी 20 वर्षाची होईपर्यंत मी आदरणीय माझ्या ताईंबरोबर, गुरुवर्य ताईंबरोबर राहिले, वाढले. त्यांच्याबरोबर कीर्तन असेल, हा माझा खरं तर प्रवास होता माहेरचा. खरं तर मी ताईंबरोबर ज्यावेळी राहिले आश्रमात किंवा ताईंकडे मी शिकायला होते, त्या काळामध्ये म्हणजे माझं खरं मोटिवेशन, माझा काळ तो जवळजवळ मला वाटतं 2005-06चा काळ. आणि बाबांनी त्या काळामध्ये एक शाळा, स्वतःची शाळा तयार केली होती, आणि त्या शाळेमधले फर्स्ट बॅचचे विद्यार्थी आम्ही, आणि आश्रमातल्या पण फर्स्ट बॅचची विद्यार्थिनी मी. तर मला नेहमी अभिमान वाटतो, आणि इतकं प्रेम मला त्यांच्याकडनं मिळालं. आणि मला असं वाटतं प्रत्येकजण प्रेमासाठी भुकेलेला आहे आज. कारण पैसा हा गौण आहे, आपण म्हणतो नो मनी तर पुसणं कोणी. पण मला असं वैयक्तिक वाटतं, पैसा तुमच्याकडे किती असू द्या, आणि जर तुम्हाला प्रेम मिळालं नाही ना, तर जगाचा बाप सुद्धा वरनं खाली आला होता. कशासाठी? ज्या सुखाकारणी देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आणि जीवनात सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल ना, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. आणि खरोखर म्हणजे शिक्षक हा घडवणारा कसा असावा? प्रेमानं घडवणारा असावा. छडी वाजे छमछम आणि विद्या येई घमघम. आम्हाला छडीनं शिकवणारे सुद्धा आमचे नारायण तात्या आश्रमामध्ये होतेच, पण आदरणीय शालीनताईंनी अत्यंत प्रेमानं, मायेनं, आईची माया देऊन आम्हाला शिकवलं. आणि ह्या काळामध्ये खरं जर पाहिलं तर कुठलाही विद्यार्थी जर घडत असेल किंवा कुठलीही व्यक्ती घडत असेल, एक तर मुलींना त्या काळामध्ये कीर्तनासाठी केलेला विरोध, स्त्रियांना, म्हणजे त्या काळात काय आजही तो विरोध आहेच, पण तरीसुद्धा तो काळ इतका कठीण होता. आणि त्यात शिक्षण आणि शिक्षणाबरोबर अध्यात्म ह्या दोघांची सांगड घालून शिक्षण घेणं हे कठीणच होतं. पण तरीसुद्धा आदरणीय ताईंनी हे सगळं झुगारून त्या स्वतः आळंदीसारख्या ठिकाणी, मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी त्या स्वतःही शिकलेल्या आहे, हायली वेल एज्युकेटेड आहे. आणि त्यांच्याबरोबर त्यांनी आम्हा कित्येक विद्यार्थिनींना घडवलं. मी अभिमानानं सांगेल, मी स्वतः ग्रॅज्युएट आहे. माझ्याबरोबरच्या कित्येक विद्यार्थिनी ज्या घडलेल्या आहेत, कुणी IPS असेल, आजही चांगल्या पदावरती, कुणी कलेक्टर पदावरती, हे घडवलं जर कुणी असेल तर आदरणीय ताईंनी आणि बाबांनी घडवलेलं आहे. आणि हे सांगत असताना मला आवर्जून सांगा वाटतं, तर आम्हाला जसं आपण शिक्षा घेत असताना किंवा शिक्षण घेत असताना शास्त्र सांगतंय, विद्यार्थ्याची दशा आहे, विद्यार्थ्याची अवस्था आहे.
तर काकचेष्टा वकत ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थ्याची 5 लक्षणं शास्त्रानं सांगितली. त्या 5 लक्षणांनिशी जर तुम्ही शिकला, तुम्ही जर शिक्षण घेतलं, तर पहिलं आम्ही आश्रमात ज्यावेळी राहिलो, शिकलो, तर आमचं शेड्यूल जर तुम्ही पाहिलं तर अक्षरशः एवढी कोळी बाळं, कोळीच मी म्हणेल कारण ते वय इतकं छोटं, अगदी म्हणाल तर 10-12 वर्षाचं, 13 वर्षाचे अशी जी मुलं तिथं शिकतायत. पहाटे 4-4:30ला आम्हाला उठायला लागायचं. ऊन असो, वारा असो, थंडी असो, काही असू दे, कुठलाही ऋतू असू द्या, कसलंही वातावरण असू द्या, आम्हाला पहाटे उठून थंड पाण्याने आंघोळ करायची. काकडा चालू व्हायचा. पहाटे पहाटे काकडा झाला, ते काकड्याचे सुमधुर स्वर कित्येक वेळा मला आठवतं. काकडा चालू असताना विद्यार्थी, ते लहान लहान मुलं असायचे, त्यांची झोप झालेली नसायची, पहाटेची साखर झोप असायची. मला आता गंमत वाटते सांगताना, पण ती मुलं ज्यावेळी डुकल्या घ्यायचे ना, तर त्यावेळी आमच्यावरती आम्हाला खरोखर ज्यांनी छडीने शिकवलं, आदरणीय आमचे नारायण तात्या थोरात, त्यांनी जोरात अशी एकदम काठी मारायची आणि काठी मारली की बाकीचे सगळे एकदम सावध व्हायचे. असा तो आमचा काकडा असायचा. त्यावेळी आम्हाला पनिशमेंट वाटायची, शिक्षा वाटायची, पण आता त्याचा आनंद वाटतो की त्यावेळी आम्ही शिकलो. काकड्याच्या मालिका 7च्या 7 आमच्या काकडा झाला की नंतर आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतला की आम्हाला परत एक नियम होता, गीता पाठ असायचा. श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भगवद्गीतेचा पाठ झाला की त्याच्यानंतर आम्हाला मृदुंगाचा क्लास असायचा, मृदुंगाचा पाठ असायचा. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आम्ही जेवण करायचो, शाळेचा अभ्यास करायचो आणि शाळेत जायचो. असा आमचं सकाळचा दिनक्रम असायचा. शालेय शिक्षणावरनं तिकडून आलो की 5-5:30 वाजले की आश्रमाची किंवा आपण जिथं राहतो त्याची स्वच्छता करायची, साफसफाई करायची, अंगी नीटनेटकं असायचं. ह्या सगळ्या नियमांमधनं संध्याकाळी हरिपाठ झाला की अभ्यासाला बसायचं, अभ्यास झाला की जेवण करायचं, जेवण झालं की साधारणतः 10 ते 11च्या सुमारास सगळ्यांनी झोपायचं आणि परत पहाटे उठायचं 4-4:30च्या सुमारास. हे आमचा दिनक्रम त्या आश्रमामध्ये होता. खरं जर पाहिलं तर मी ज्यावेळी तुम्हाला सांगितलं की काकचेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी ग्रहत्यागी, त्यातलं अल्पाहार, मला असं वाटतं की अल्पाहार आपण जर सेवन केला की घेतला तर नक्कीच आपण घडतो. त्यापैकी कारण आम्ही त्या काळात 2च वेळा आम्हाला जेवण असायचं. एकतर सकाळी शाळेत जाताना आणि संध्याकाळी शाळेतनं आल्यानंतर संध्याकाळचं जेवण. पण आमच्या गुरुवर्या हरिभक्तपरायण शालीनताई ताईंना कुठंतरी असं वाटायचं की मुलांना भूक लागते. एक आईचं अंतकरण, एक मातेचं हृदय असल्या कारणानं त्या ताई आश्रमात आल्यापासून किंवा ताईंनी एक सुंदर असा नियम चालू केला होता. मुलांनी सगळी साफसफाई करेपर्यंत शाळेतनं आलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक मसाले भात संध्याकाळच्या वेळी बनवायच्या. म्हणजे त्यांना एक कीव यायची की ही लेकरं आश्रमात राहतात, आईवडिलापासून दूर राहतात. आणि खरंच मी अभिमानानं सांगेल, विनामूल्य कित्येक विद्यार्थी 1ही रुपया न घेता, आज आपली घरातली लेकरं जर आपण पाहिलं तर कठीण आहे 2 लेकरं सांभाळणं. अलीकडच्या काळात आपल्याला इनमिन 2च लेकरं आहेत, पण तीही सांभाळणं मुश्किल आहे. पण एवढे विद्यार्थी, शेकडो विद्यार्थी आज त्यांनी घडवले कुठलाही रुपया न घेता. आम्ही तिथे शिकलेली मी विद्यार्थिनी. असा माझा हा प्रवास होता. आज जवळजवळ त्याला 16-17 वर्ष झाली. तेव्हापासून हा प्रवास माझा चालू आहे. म्हणजे मी कीर्तन करते त्याला 16-17 वर्ष झाली, पण गेली जवळपास 20 वर्षापासून मी या अध्यात्माच्या संप्रदायाच्या सान्निध्यात आहे. गंमत अशी, मी अगोदर बोलताना सांगितलं होतं की मला माझ्या भावासाठी मी आश्रमात राहिलेली. खरं तर असं कुठलंच माझं ध्येय नव्हतं की मी कीर्तनकार बनावं. म्हणजे हे आपण म्हणतो ना, नियतीत किंवा प्रारब्धात जे असेल, काला लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले आणि काळी गोरे पण धुतली पिटोनीने. आपल्या नशिबात, आपल्या प्रारब्धात जे लिहिले ते तसं घडत असतं. म्हणजे ओघाओघानं मी कीर्तनकार झाली. खरं तर माझी परिस्थिती मी तुम्हाला सांगितली, अत्यंत हालाकीची होती. शिक्षण घेणं इतकं मुश्किल होतं आमच्यासाठी. तरी आमच्या वडिलांनी आम्हाला सगळ्यांना, माझ्या 4ही बहिणींना चांगलं शिकवलं. त्यातली मी एक आणि माझा भाऊ, तोही इंजिनियर आहे. खूप चांगलं शिक्षण दिलं. दुसऱ्याच्या शेतात काम करून मी थोडंसं म्हणजे आपण गरिबी नाही, पण तो काळ तसा होता. आणि माझे आईवडील आज खूप सुखी, खूप कष्ट प्रचंड त्यांनी केले आणि कष्टानंतर ही सुंदर मुलं त्यांनी घडवली. मला अभिमान वाटतो. पण असे काही काही प्रसंग आपल्या हृदयावरती ते कोरलेले असतात. मी ज्यावेळी 7वीला होते, मी आईकडे होते. त्यावेळी 1 वर्ष फक्त मी आईकडे राहिले मावशीकडनं आल्यानंतर, आणि 8वीला मी आश्रमात गेले. तर 7वीला असताना ज्यावेळी आमच्या घरी
म्हणजे एवढी वाईट परिस्थिती किंवा एक काळ असा होता की खाण्याचे सुद्धा अक्षरशः आपल्याला जे पाहिजे ते मिळत नव्हतं. कष्ट तर प्रचंड होते. आई वडील रात्रंदिवस काम करायचे. मला आठवतं माझी आई आणि वडील, मी मम्मी पप्पाच त्यांना बोलते, कारण आम्ही शहरात राहिलो होतो लहानपणापासून, त्याच्यामुळे ते संस्कार तसे त्यावेळी बनले होते. पण मम्मी पप्पांना माझ्या मी पाहिलेले दिवसभर सकाळचं ते खत भरायला जायचे मजुरीसाठी, खताच्या ट्रॉल्या भरायचे. माझी आईसुद्धा अगदी एखाद्या गड्याप्रमाणे पुरुषांप्रमाणे ते काम करायची. आणि माझे पप्पासुद्धा, पप्पा आणि मम्मी संध्याकाळच्या वेळी परत एक्स्ट्रा टाईम किंवा ओव्हर टाईम आपण ज्याला बोलतो, तर ते वाळू भरण्यासाठी रात्रीचे त्या याला जायचे, नदीला जायचे. मला म्हणजे सांगताना कसं तरी होतंय आता, पण इतकी वाईट परिस्थिती. एक दिवस तर मला असं आठवतं, महाशिवरात्रीचा दिवस होता आणि महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केला आपण, आणि उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती महाशिवरात्र सोडायची. तर घरामध्ये पीठ नव्हतं, आणि पीठ नव्हतं म्हणून माझ्या आईने आदल्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी, त्या उपवासाच्या दिवशी आमच्या समोरच आम्ही सीतामामी म्हणतो ते गुरव समाजाचे, पण खूप प्रेम सगळ्यांनी आम्हाला केलं, कारण आम्ही माझ्या मावशीच्या घरी आम्ही राहत होतो. त्यांच्या वावरामध्ये ते आपण गहू वेचून झालेला किंवा गहू कापून झालेला आणि गहू तयार करून ओंब्या, सगळं काही ओके झालेलं, आणि अशा वावरामध्ये त्या ओंब्या ज्या पडलेल्या असतात ना गहू कापताना, त्या ओंब्या उचलल्या. त्या ओंब्या त्यांनी हाताने वगैरे असं हे करून आणि मग ती पाखडून आणि त्याचं गहू तयार केले आणि मग ते दळून आणलं आणि मग उपवास सोडला. मग एवढी परिस्थिती काढून सुद्धा त्यांनी कधी हार मानली नाही. प्रचंड कष्ट काय असतात हे आम्ही बघितलेले, गरिबी काय असते हे मी स्वतः अनुभवलेले. त्याच्यामुळं आईवडिलांची परिस्थिती एवढी हालाकीची असताना सुद्धा अनेक नातेवाईक असतील, सगळ्यांनी प्रेम दिलं. माझ्या मावशा आहेत, 7 मावशा, त्यांनी आम्हाला मदत केली भरपूर. पण याच्यात मुलं घडवले त्यांनी, त्यांना माहिती होतं, मुलांवरती संस्कार केले. पैसा साचवला नाही त्यांनी, कारण जुनी माणसं अशीच होती. त्यांनी माणसांवरती प्रेम केलं, माणसं जपली आणि पैसा वापरला, अशी जुनी माणसं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आम्ही शिकायचं काय, हा आमच्या समोर प्रश्न होता. तर माझे आईवडील ज्यांची शेती वाट्यानं करत होते, ते काका मुंबईला असतात, साईनाथ काका शेपाळ म्हणून. म्हणजे त्या काकांनी माझं म्हणजे 12वीला मी 11वी आणि 12वी मी सायन्स केलं, आणि FYBSCला ज्यावेळी मला ॲडमिशन घ्यायचं होतं तर 8,500 काहीतरी अशी फी होती. तर ती फी भरायला पैसे नव्हते. तर मला आजही आठवतं, माणूस हा कृतज्ञ असावा, कृतज्ञ नसावा. तर माझी FYBSCची फी काकांनी भरली होती, हे आजही मला आठवतं. म्हणजे आमच्या जीवनात अनेकांनी आम्हाला मदत केली. आपण एखाद्या उंचीवरती ज्यावेळी जातो ना, शिखरावरती, तर त्या शिखरावरती जात असताना अनेक दगडांवरती आपण पाय ठेवून जात असतो, आणि हे असे एक एक दगड, ज्या दगडांवरती, ज्या पायऱ्यांवरती पाय ठेवून आम्ही वरती गेलोय ना, आज शिखरावरती जरी असलो ना, त्या दगडांना आपण कधी विसरायचं नसतं, त्या पायऱ्यांना आपण कधी विसरायचं नसतं. आणि खरं तर मला माझं शिक्षण, मला BSc कंप्लीट करून आणि पुढं मला वाटत होतं की मी पोलीस व्हावं, किंवा मला अकॅडमीत जॉईन होऊन मी ॲडमिशनसुद्धा घेण्यासाठी आदरणीय ताईंना बोलले होते, आणि माझ्याबरोबर चला, मला तुमच्यामुळे ॲडमिशन कमी ह्याच्यात मिळेल कुठंतरी, अशी माझी इच्छा असताना मला आदरणीय ताईंनी सांगितलं की तुझं गाणं गोड आहे, तू बोलतीस छान. आणि मग सगळं एवढं असताना तू कीर्तन पण करायला सुरुवात केली. खरं तर मी तोवर कीर्तन करत नव्हते, आश्रमात होते तोवर, आणि मी कीर्तनकार व्हावं म्हणून मी आश्रमात पण गेलेले नव्हते. पण ज्यावेळी मी घरी आले आणि मी 11वी 12वीला सायन्सला मी ॲडमिशन घेतलं आणि मी कॉलेज करत होते, त्यावेळी माझ्यातलं काहीतरी सुप्त गुण म्हणा ते ओळखून आणि माझ्यावरती प्रचंड प्रेम करणारे माझे काका आनंद महाराज शेपाळ, ज्यांना आम्ही अण्णा महाराज शेपाळ बोलतो, तर काकांनी मला खरी उभारी दिली. तू बोलू शकतेस, तू कीर्तन करू शकतेस, तू बोल. मग त्यावेळी त्यांनी मला अभंग लिहून द्यायचे. त्या अभंगांवरती मला असं बोल, असं घे, ह्या दिवसाला हा अभंग घ्यायचा, ह्या दिवसाला असं मला त्यांनी सांगायचं नेहमी, आणि मला हळूहळू कीर्तनाला त्यांनी उभं केलं. खरं तर माझं पहिलं कीर्तन जे झालं तर आमच्याच मळ्यामध्ये, ओझरमध्ये, आमच्याच मळ्यात, शेपाळ मळ्यामध्ये एक वेताळेश्वर म्हणून मंदिर आहे, एकदम छोटंसं मंदिर, समोर एक सभामंडप बांधलेलं आहे, आणि माझ्या मावशीचे जे दीर आहे सुभाष काका, ते तिथे सेवा करतात त्याची, त्या देवाची.
तर ते वेताळेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये अगदीच छोटंसं असं सगळी मळ्यातली माणसं, आणि त्यावेळी इतकी भीती, मी कीर्तन अक्षरशः मी त्यावेळी असं हे पाठ केलं होतं की असं बोलायचं तसं बोलायचं, त्यावेळी काय माहीत नव्हतं. हा दृष्टांत मी सांगणार, मी असं बोलणार, म्हणजे हे सगळं आणि त्यात भीती. पण तरीसुद्धा मी जवळजवळ 1-1.25 तास कीर्तन केलं. गाण्याचं अंग होतं, अभ्यास होताच, पण तरीसुद्धा त्या 1-1.25 तास कीर्तन केल्यानंतर त्या काकांनी मला बक्षीस म्हणून त्यावेळी 50 रुपये दिले होते. मला वाटतं मी त्यावेळी 8वी-9वीला असेल. 50 रुपये मला दिले होते. इतका आनंद झाला होता मला. ते कीर्तन मी पहिल्यांदा केलं. तर माझ्या पहिल्या कीर्तनाचा तो अभंग होता, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विनजीवा सुख नहे. हा अभंग मी त्यावेळी घेतला होता. मी कधीच विसरू शकत नाही, कारण ह्या अभंगावरती चिंतन करायचं. ह्या चिंतन काय असतं काय त्यावेळी माहितीच नव्हतं, लहान होते. पण उभं राहिले, डेअरिंग केली, बोलले. हा अभंग मी त्यावेळी तुकोबरायांचा अभंग होता. अत्यंत सुंदर त्या अभंगावरती बोलले. सगळ्यांनी कौतुक केलं आणि तीच कौतुकाची थाप, तेच कौतुक हळूहळू मला पुढं घेऊन गेलं. आज जवळजवळ 17-18 वर्ष झाली मी कीर्तन या क्षेत्रात आहे, कीर्तन करते. आणि मला खरंच आनंद वाटतो. महाराष्ट्रभर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मी कीर्तनं केलीत. गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, ह्या प्रदेशांमध्ये सुद्धा जाऊन मला कीर्तनाचा योग आला. खरं तर ही माझ्या आईवडिलांची पुण्याई आणि ही माझ्या गुरुवर्यांची माझ्यावरती असलेली कृपा कटाक्षाने हाळिले आणि आपुल्यापती वैसविले, ही माझ्या गुरुवर्यांची खरंच माझ्यावरती असलेली कृपा आहे. खरं तर बोलताना मी मगाशी सांगत होते तुम्हाला की मला आदरणीय मी ताईंना संगमनेरला घेऊन गेले आणि मला ॲडमिशन घ्यायचं होतं अकॅडमीमध्ये. मला बनायचं होतं काहीतरी PSI वगैरे आपण बनवूया किंवा पोलीस बनवूया. माझी हाईट चांगली होती आणि कष्ट करण्याची खूप सवय प्रचंड, लहानपणापासून सगळे आईवडिलांना पाहिलेले कष्ट करायची. मग ते कष्ट म्हणजे काय असं काही विशेष नव्हतं, म्हणजे शरीर कसलेलं होतंच, काही प्रश्नच नाही. त्याच्यामुळे असं वाटायचं की हे मी करू शकते. आणि अभ्यास करण्याची सवय होती, सायन्सला होते. पण मला योगायोगानं ताईंनी सांगितलं की तू हे कर. काकांकडनंही मला, अण्णा महाराज शेपाळ काकांकडनंही सुद्धा खूप मला फोर्स किंवा खूप सपोर्ट असायचा. मग त्याच्यामुळे ओघाओघानं मी या कीर्तन क्षेत्रामध्ये आले. मी कॉलेज करत होते आणि कॉलेज करत असतानाच मी एवढे मला ओघाओघानं कीर्तनं, वाणी शुद्ध होती, गाणं गोड होतं, गुरुवर्यांची कृपा होती, आईवडिलांचे आशीर्वाद होते. ह्या सगळ्यामुळं कुठंतरी माझं पुण्य मला कधी कधी 2-2, 3-3 कीर्तन एका दिवसाला असायचे. आणि हे कीर्तन करत असताना माझे वडील, त्यांच्याकडे स्वतःची बाईकसुद्धा नव्हती. आम्ही शेजारचे एक काका आहेत, भास्कर तात्या शिंदे म्हणून, तर त्या तात्यांची आम्ही गाडी न्यायचो. माझा भाऊ, मावस भाऊ, त्याची गाडी पप्पा घ्यायचे, त्याच्यात पेट्रोल टाकायचे आणि मग न्यायचे. 13वीला असताना नवरात्राचे कीर्तनं झाली. आता नवरात्र उत्सव चालूच आहे आणि या उत्सवाच्या निमित्तानंच मी तुमच्याशी गप्पा मारते. पण हा नवरात्र उत्सव आणि नवरात्र म्हटलं की महिलांचा सण, कारण कार्येषु मंत्री करणेषु दासी भोजेषु माता शेनेश्वरंबा धर्मानुकूला क्षमा धरित्री षड्गुण्य मेताब्दी पतिव्रताना. ही सगळी लक्षणांनी निपुण असलेली स्त्री, भले ती आई असेल, बहीण असेल किंवा पत्नी असेल किंवा कुणाची तरी मुलगी असेल. मी मुलगी होते आणि मला कुठेतरी एक खंत होती की माझ्या वडिलांकडे स्वतःची बाईकसुद्धा नाही. मला कीर्तनाला न्यायचं म्हटलं तर कुणाला तरी हातपाय जोडून आणि मग त्याच्यात पेट्रोल टाकून आणि मग मला ते घेऊन जायचे. आणि नवरात्राच्या दिवशी म्हणजे शेवटचा जो दिवस होता, 8-9 दिवस इतके मी सकाळ कॉलेज, दुपारची संध्याकाळची 1-2 कीर्तनं असायची आणि ते करून आणि मी माझ्याकडे जमलेली काही जी जमापुंजी होती ती सगळी मी एकत्रित केली. आणि माझ्या वडिलांसाठी दसऱ्याच्या दिवशी मी एक बाईक घेतली, एक मोटरसायकल आम्ही घेतली. माझ्या पप्पांच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद. माझे पप्पा आजही म्हणतात की माझी ही मुलगी नाही, हा माझा मुलगा आहे. माझ्या वडिलांसाठी पहिली, मला आनंद वाटतं या गोष्टीचा, फार मोठे पण नाही या गोष्टीचं, पण माझ्या वडिलांसाठी पहिली बाईक मी घेतली. एक मुलगी असताना मी घेऊ शकते, एक मुलगीसुद्धा मुलगा बनू शकते. सज्जनांनो, हे लक्षात ठेवा. तर मी वडिलांना बाईक घेतली. माझ्या वडिलांना खूप आनंद झाला. मी 14वीला असतानाच माझ्यासाठी माझे आईवडील स्थळ शोधत होते. स्थळ शोधत असताना माझी कळम या ठिकाणी आत्या आहे आणि माझी मोठी आत्या, माझ्या वडिलांची सख्खी बहीण, ह्या आत्यांनी तिच्या मुलांनी अगदीच त्यांच्या नात्यातलं एक स्थळ माझ्यासाठी सुचवलं. आणि योगायोगानं हे स्थळ, खरं तर घरामध्ये सगळे माळकरी आहेत पण वारकरी कोणी नाही. म्हणजे जसं कीर्तन क्षेत्रात कोणी नाही किंवा
आपण म्हणतो ना की ह्या क्षेत्रातली काहीतरी त्यांना नाळ कुठलीही नाही, पण वारकरी चांगले माळकरी आहेत, संप्रदायाचा वारसा चालवणारी आहेत. तर वडिलांनी ज्यावेळी हे स्थळ बघितलं तर मिस्टर माझे चांगल्या ठिकाणी महिंद्रा मध्ये जॉब करत होते, परमनंट जॉबला ते होते आणि माळकरी होते, वारी वगैरे सगळं त्यांना ती आवड होती. ज्यावेळी माझं लग्न जमवायचं त्यावेळी माझी एकच अट होती, जो कोणी हुंडा घेईल त्याच्याशी मला लग्न करायचं नाही, भले कोणी असू दे. कारण माझ्या बहिणींना म्हणजे एवढी गरिबीची परिस्थिती असताना सुद्धा आम्ही 4 बहिणी, त्या दोघींची लग्न झाली होती. त्यांना थोडं थोडं का होईना एक नियम असतो, रीत असती म्हणून, पण हे माझ्या डोक्यावर न जायचं, हे मला आवडत नसायचं. आणि त्यातल्या त्यात बऱ्याचदा लोक पप्पांना म्हणायची, वडिलांना माझ्या म्हणायची की अरे तुमची मुलगी कमवती म्हणून नाही का, थोडंसं राहू द्या बाबा, तुमचं चाललंय चांगलं, थोडे दिवस चालू द्या. पण माझ्या वडिलांनी मुलीचं लग्न वेळेत झालं पाहिजे म्हणून माझं लग्न मी 14वीला असतानाच, म्हणजे मी 20 वर्षाचे होते त्याच वेळी माझं लग्न माझे मिस्टर आदरणीय बाबाजी पानसरे, जे गाव काले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. खरं तर माझं भाग्य आहे मी या घरामध्ये आले. कारण मी माझं लग्न ज्यावेळी झालं, माझ्या लग्नाची तारीख होती 23 फेब्रुवारी 2014 आणि 27, मला वाटतं 26 का 27 तारखेला शिवरात्रीचा काळ होता, शिवरात्र होती, शिवरात्रीची सप्ते चालू होती. माझ्या हातावरती ज्या दिवशी मेहंदी काढली, मेहंदी काढले त्या दिवशी म्हणजे लग्नाची मेहंदी काढलेली, एक आमच्याकडचा सोहळा जर लग्नाचा पाहिला तर लग्न दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी हळद असते, नवरदेव आमच्या गावाकडे आलेला असतो, आदल्या दिवशी हळदीचा मोठा कार्यक्रम होतो आणि हळदीचा जो आदला दिवस असतो म्हणजे लग्नाच्या 2 दिवस अगोदरचा, हातावरती मेहंदी काढून मी कीर्तनासाठी गेले होते करंजगाव जवळ, म्हणजे निफाड तालुक्यात कोठुरे नावाचं गाव, आणि माझ्या हातावरती, दोन्ही हातावरती पूर्ण मेहंदी, आणि मी कीर्तनाला गेली होती. म्हणजे मी लग्नाच्या 1 दिवस सोडला तर तोपर्यंत मी रोज कीर्तन चालू होते. आणि लग्न झाल्यानंतर ज्यावेळी माझं लग्न झालं, मी तारीख सुद्धा सांगितली तुम्हाला, 23 तारखेला लग्न झालं आणि 26 का 27 तारखेला महाशिवरात्री होती, मला चांगलं आठवतं. आणि माझं पाठवणूक किंवा परतमूळ जे आपण म्हणतो, माझे सासरे मला ज्यावेळी घेऊन आले, मला घेऊन आल्याबरोबर माझी गाडी माझ्यासाठी तयार होती आणि गाडीत बसून मी घरी आल्याबरोबर लगेचच मला त्यांनी बाबांनी, माझ्या आईवडिलांनी मला, जिथं माझे कीर्तन होते त्या दिवशी मला 2 कीर्तन होती. म्हणजे मला अजिबातही, मी का बोलले की माझं भाग्य, कारण एखादी मुलगी एखाद्या घरात ज्यावेळी सून म्हणून येते ना, तर तिनं सुनेसारखंच राहावं, 4 भिंतीच्या आत राहावं, 4 लोकांसमोर तिने, अगदीच आपल्याला सगळ्यांना माहिती, आजही चूल आणि मूल अशी बंधनं स्त्रियांवरती घातलीच जातात. जरी तुम्ही नवरात्राचे उत्सव साजरे करतात, जरी तुम्ही मोठ्या दिमाखात नवरात्र किंवा स्त्रीचं पूजन करतात, स्त्रीत्वाचं प्रतीक म्हणून आज आपण बघतोय घटस्थापना करतोय, त्या म्हणजे आपण ज्याला बोलतो अव्यक्त नामनुमी परमेशू शक्ती, अनादि विद्या त्रिगुणात्मिका परा, कार्यानुमिहा सुदैव माया, या जगत सर्व मिदम प्रसूयते म्हणजे जन्माला घालणं, निर्माण करणं. आणि आपण मातीमध्ये धान्य कालवतो आणि धान्य कालवल्यानंतर घट त्याच्यावरती मांडतो, घट त्याच्यावरती मांडल्यानंतर ते पाझरल्यानंतर त्याच्यातनं जे बीजांकुरण होतं, म्हणजे हे स्त्रीत्वाचं प्रतीक आहे. त्या स्त्रीत्वाच्या प्रतीकाला आपण पूजतोय ना. भले आज तुम्ही स्त्रीला पूजत असाल, मानत असाल, पण आजही कित्येक घरांमध्ये स्त्रियांवरती अन्याय केला जातो. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. मी सासरी आली तरी माहेरसारखं राहिले, माहेरसारखंच जगते. आजही मला सासर म्हणजे वाटतच नाही, इतकं प्रेम मला मिळालं. आणि गंमत अशी, माझ्या घरी सुद्धा जर मी सांगितलं की आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ, आणि माझ्या सासरी सुद्धा 4 बहिणी आणि 1 भाऊ, म्हणजे असा हा परिवार, म्हणजे 5 जणांचाच तो परिवार. 4 बहिणी, 4 नंदा मला आणि 1 मिस्टर माझे, एक असा हा सुंदर परिवार. सासूबाई अत्यंत गोड स्वभावी, जुनी माणसं, ही प्रेम करणारी माणसं. सासरे बुवा अत्यंत गोड मंडळी, कधी त्यांनी कुठलाही विरोध मला केला नाही. कीर्तन करत असताना आजही मी, म्हणजे मला आठवतं माझी मुलगी पोटात असताना, मला एक साधारणतः 7वा-8वा महिना होता आणि मला एक्झाम द्यायची होती. मी 14वीला असतानाच माझं लग्न झालं फेब्रुवारी महिन्यात, आणि माझी एक्झामचा काळ होता, मला वाटतं एप्रिलच्या आसपास. लग्नानंतर माझं ग्रॅज्युएशन माझ्या मिस्टरांनी मला करायला लावलं, कंप्लीट करायला लावलं. आणि हे ग्रॅज्युएशन कंप्लीट करून लास्ट इयरला मी ज्यावेळी होते त्यावेळी माझी मुलगी ओवी, हे माझं पहिलं अपत्य, आज ती 10 वर्षाची आहे आणि 5वीला ती आहे. तर ती पोटात असताना मी एक्झाम दिल्यात, म्हणजे मला कुठलाही विरोध कधीही घरातनं झाला नाही. खरं तर एखादी स्त्री ज्यावेळी उंचीवरती जात असते ना, तर त्यावेळी तिच्या पाठी तिचा एक परिवार असतो,
किंवा तिचे मिस्टर असतात, तिच्या घरातली माणसं असतात. आणि मी तर म्हणेल माझ्या यशामध्ये माझी घरातली सगळी माणसं आहेत, सासरची माहेरची, माझी गुरुवर्य सगळेच. पण त्याच्याबरोबर माझ्या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल ना तर माझ्या लेकरांचा आहे. कारण माझी मुलं मला समजून घेतात. माझी मुलं मला आई तू जा, आई तू कर, आई असं कर. म्हणजे माझी मुलं मला प्रोत्साहन देत असतात. माझी ताकद जर कोण असेल तर माझी घरची माणसं आहेच, पण माझी मुलंसुद्धा माझी ताकद आहे. पण खरं जर पाहिलं तर बऱ्याचदा असं वाटतं, एखादी गोष्ट आपल्याला समोर दिसते, आनंदी दिसते, चांगलं दिसते, अरे बाबा रोज कीर्तन आहेत किंवा नेहमीच बाहेर आहेत, चांगले, असं अनेकदा बोललं जात होतं. पण कुठंतरी प्रत्येक गोष्टीत, कारण एखादी गोष्ट मोठी होते ना, किंवा मी म्हणेल सफलता ही नेहमी दुःखाच्या पोटातनं जन्म घेते. सफलता ही नेहमी दुःखाच्या पोटातनं जन्म घेत असते. आणि प्रत्येकाला ज्याला मोठं व्हायचंय ना, जयांगी मोठेपण तया यातना कठीण. तुकोबारे सांगतात ना, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, ऐरावतारत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. जसं तुकोबारे सांगतात, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणजे यातना अशा जर आपण बघितलं तर एखादं आपण नोकरीवाला व्यक्ती असेल, माझे मिस्टर नोकरीला, माझ्या समोर सगळ्यात मोठं स्ट्रगल काय होतं तर माझे मिस्टर नोकरीला, त्यांनी मला गाडी वगैरे घेऊन दिली होती. माझी पहिली गाडी, मी शॉर्ट बॉलर, त्यांनी मला घेऊन दिलेली गाडी होती. पण मिस्टर जरी गाडी ते घेऊन देत आहेत, पण सोबत आपला माणूस नव्हता. सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं. दुसरं चॅलेंज असं होतं की सासऱ्यांना गाडी येत नव्हती. मग ह्या सगळ्या चॅलेंजमध्ये किंवा कुणाला तरी आपण न्यायचं, कोणीतरी यायचं ड्रायव्हरने, मग किंवा माझे धीर असतील यांना, म्हणजे असं मॅनेज करून ॲडजस्ट करून, असं नाही मी म्हटले की नाही नाही मी जाणार नाही, मग तुम्हीच आले पाहिजे, असं कुठलाही. कारण जर असं केलं असतं तर मला माहिती होतं मला घराबाहेर पडता येणार नाही, मला माझा आनंद परमार्थातला लुटता येणार नाही, ह्याची मला खात्री होती. आणि स्त्रियांचा परमार्थ जरी म्हटलं ना, मी तर म्हणेल घरातनं सोडा, पण स्त्रियांचा परमार्थ जर करायचं म्हटलं ना, कारण तो काळ इतका पण प्रगल्भ किंवा एवढा डेव्हलप झालेला नव्हता. आज आपण बघतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिला कीर्तनकार आपण पाहतो. पण 2001 साधारणतः 7, 8, 9, 10 ह्या सालामध्ये जर माझा काळ जर मी सांगते, इतक्या काही महिला कीर्तनकार त्या काळात नव्हत्या. आणि याच्यात मला कीर्तन करायचं होतं. आणि त्यात लग्नानंतर किंवा ह्या समाजाचा जर विचार केला तर माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज पहिलं असं होतं की माझी मुलं माझी फर्स्ट प्रायोरिटी होती. माझी मुलं माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी. आणि ह्या मुलांना कशी प्रायोरिटी द्यायची, त्या मुलांना सांभाळून, मुलांना घेऊन. कारण आपण लोकांना सांगतोय मुलांना चांगले संस्कार लागले पाहिजे, बाळकडू मिळालं पाहिजे, गर्भसंस्कार मिळाले पाहिजे. खरं तर माझी मुलगी, मी 9व्या महिन्यात माझ्या पोटात असतानापासून मी म्हणेल ती माळकरी, ती कीर्तन ऐकत होती. कारण मी माझ्या अगदी 9व्या महिन्यापर्यंत गरोदरावस्थेत असताना मी कीर्तनं केली, दोन्ही मुलांच्या टायमाला, मुलीच्या टायमाला सुद्धा आणि मुलाच्या वेळी सुद्धा. आणि त्याचे संस्कार सुद्धा आज त्यांच्यावरती, कारण गर्भसंस्कार हा फार मोठा विषय, त्याचे संस्कार सुद्धा आज त्यांच्यावरती दिसून येतात. हा गर्भसंस्काराचाच सगळा भाग आहे मी म्हणेल. ती खूप सुंदर गाते, ती खूप सुंदर हार्मोनियम वाजवते, हरिपाठ पाठ आहे, गीतेचे अध्याय तिचे पाठ झालेले आहेत काही. म्हणजे हे तर ही मी कमवलेली संपत्ती असं मी म्हणेल. पण ह्यात सगळ्यात मोठं स्ट्रगल माझ्यासाठी असं होतं, 1.25 महिने किंवा मी 1.5 महिना माझं माहेरी राहिले डिलेवरीनंतर. आणि ज्यावेळी सासरी आले तर मला यायचं, तर सगळ्यात मोठं चॅलेंज माझ्यासाठी होतं, जर आत्तापर्यंत मी माझी मनमानी केली किंवा आत्तापर्यंत मी सगळ्यांना छानपैकी हँडल केलं की मला कीर्तन करायचे, 9व्या महिन्यापर्यंत ही माझी जबाबदारी होती. पण आता बाळ आहे माझ्यासोबत, मी एकटी नाही. माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं माझी मुलगी माझ्यासोबत, 1.25 महिन्याची, 1.5 महिन्याची मुलगी. मग मला फोन येत होते लोकांचे की ताई कीर्तन पाहिजे. तर माझं पहिलं कीर्तन मुलीच्या जन्मानंतर, ती 50 दिवसाची होती कंप्लीट, म्हणजे 1.5 महिन्याची. तर कीर्तन घ्यावं की नाही घ्यावं, मी आईला म्हटलं, माझ्या आईला माहेरी असतानाच, तर मला एक कीर्तन करून बघायचे, माझी मुलगी राहते की नाही राहते. आणि जर तिकडं गेली आणि ती रडली, तिने त्रास दिला किंवा तिला त्रास झाला तर एक तर मला त्रास होणार, आणि सासूबाईंनी किंवा घरच्या माणसांनी नकार दिला
कारण एकुलता एक मुलगा, त्यांची ही लेकरं झालेली ती मुलगी, आणि मग कुठंतरी मला जर ते नाही म्हटले तर मला काहीच बोलता येणार नाही. मग एक ट्रायल बेसवरती मी एक कीर्तनासाठी, वणीजवळ मला कीर्तन होतं, नाशिक जिल्ह्यामध्ये वणी दिंडोरी, आणि त्या कीर्तनासाठी मी गेले. पण खरंच ज्ञानोबांची कृपा, तुकोबांची कृपा आणि आई सप्तशृंगीचीच कृपा मी म्हणेल. त्या दिवशी मी कीर्तनाला उभी राहिले आणि कीर्तन माझं कंप्लीट 2.5 तास चाललं. माझं कीर्तन चालू झाल्यापासून मी मुलीला दूध पाजून आणि झोळीत झोपी लावलं होतं, तर ते कीर्तन चालू झाल्यानंतर 2.5 तास कीर्तन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही येऊन जेवण केलं 7 ते 9चं कीर्तन करून, तरीसुद्धा माझी मुलगी झोपलेली होती. आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की आता माझी मुलगी मला कीर्तन करून देते. पण माझ्यासाठी सगळ्यात मोठं स्ट्रगल होतं की तिचं जेवण वेळेवर झालं पाहिजे, तिला खाणं, तिचं पेज, माझा डबा, ते पेजीचा डबा सोबत असायचा, माझ्या गाडीमध्ये तिला झोळी बांधलेली असायची. मग कीर्तन झालं की तिचा सांभाळ करायचा, मग ते रडू नको किंवा त्याला सांभाळत परत घरी यायचं, परत ते कधी उठेल तेव्हा जागायचं. म्हणजे हा सगळा स्ट्रगल, हे सगळं मी अनुभवले. खरं जर पाहिलं तर अलीकडं आपण बघतोय सोशल मीडियाचाच काळ आहे. हे सगळं धावपळीचं युग आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येकजण आज जर आपण पाहिलं तर मी म्हणेल आज गावांमधले खेळ असतील, आखाडे असतील किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या सगळ्या बंद झाल्यात आणि सगळेच जण आज मोबाईलमध्ये. मग सोशल मीडियाच्या काळात पण माझी जी कीर्तन आहेत, हळूहळू कोणी, मला माहीत नव्हतं की कीर्तन ते रेकॉर्ड झालेत आणि ते टाकलेत. त्यावेळी काही कुणी असं परवानगी घेऊन आणि काही सुरुवातीच्या काळात काही कीर्तनं ते टाकले गेलेत आणि त्याच्यानंतर पण मला सोशल मीडियाचा पण फायदा झाला. लोक कीर्तनासाठी फोन करायचे, आजही करतात. आजही मला सोशल मीडियावरनं फोन येतात आणि विशेष म्हणजे मनमंदिरासारखी एवढी मोठी जागा किंवा एवढं मोठं चॅनल, आज जी टॉकीजला माझं कीर्तन झालं. जी टॉकीजच्या मनमंदिराच्या प्रोग्राममध्ये सुद्धा मी कीर्तन केलं आणि आजही जर पाहिलं तर माझं स्वतःचं मी चॅनल तयार केलेलं. कारण आपण अपडेट राहिलं पाहिजे, कारण आपण जसं धावतंय, तुम्ही जर अपडेट राहिला नाहीत, मला असं वैयक्तिक वाटतं. कारण एकेकाळी रेडिओ होता, आज रेडिओ कोणीच ऐकत नाही. एकेकाळी सायकलचा काळ होता, आज सायकल कोणाकडे शक्यतो नाही. म्हणजे एक अशा काही काही कंपन्या होत्या की त्या आज नामशेष झालेल्या आहेत. आज आपण जर पाहिलं तर मोबाईल असायचा एअरटेलचा, आज एकेकाळी त्याची क्रेज होती, पण आज कुणाकडे नावाला सुद्धा तो शिल्लक राहिलेला नाही. कारण का? स्वतःला अपडेट केलं नाही, स्वतःला बदललं नाही. म्हणून मला तरी वैयक्तिक असं वाटतं आपण स्वतःला बदललं पाहिजे. आणि इव्हन तर सगळ्यात महत्त्वाचं कशासाठी बदललं पाहिजे, मला असं वाटतं वैयक्तिक की येणारी जी आपली पिढी म्हणजे आपली मुलं बाळं जे आपल्यापेक्षा एक पाऊल पुढं असणारी, आणि ज्यावेळी आपल्याला असं वाटेल की आपल्या मुलाबाळांना आपल्याला काहीतरी द्यायचं आहे किंवा आपण त्यांच्यासाठी एक आईवडील म्हणून त्यांच्या पुढे असावं किंवा त्यांना अभ्यासपूर्ण आपण आईवडील असावेत, म्हणून धावत्या जगाबरोबर किंवा प्रत्येक गोष्टीचा आपण आपल्यामध्ये ते अंगीकारावं. सोशल मीडियावरती मी खरं तर खूप ॲक्टिव्ह असते, कनेक्ट असतेच. माझं प्रांजल पानसरे चव्हाण, माझं माहेरचं आडनाव चव्हाण आहे, तर प्रांजल पानसरे चव्हाण इन्स्टाला पण आहे मी, फेसबुकला पण आहे आणि माझं यूट्यूबला सुद्धा चॅनल आहे. आणि खरं तर त्याच्यावरती मी सगळ्यात जास्त ॲक्टिव्हिटीज माझ्या कीर्तनांच्या तर आहेच किंवा असं दैनंदिन जीवनाच्या आहेच, पण खरं विशेष म्हणजे मला शेतीची खूप आवड आहे, माझ्या मिस्टरांना मला. आणि मी एक कृषी कन्याच आहे, लहानपणापासून संघर्ष केला आहे, शेतामध्ये प्रचंड आम्ही काम केलेले आहेच आहे. त्याच्यामुळं मला आजही शेतीची खूप आवड आहे. आमची शेती आहे, आम्ही स्वतः शेती करतो. कारण मी मनसरला राहते, मनसरला माझे मिस्टर चाकणला जॉबला आहेत, ते तिथून जाऊन येऊन करतात. आम्ही कीर्तन वगैरे ते सगळं काही एखाद्या वेळी नसेल तर सगळं ॲडजस्ट करून आणि आम्ही शेतीसाठी सुद्धा वेळ देत असतो. गुलाब शेती मी आज आमची खूप चांगली आहे, उत्तम प्रकारे, आणि चांगला प्रॉफिटसुद्धा त्याच्यातनं आम्ही मिळवत असतो. म्हणजे मी कीर्तन हे फक्त माझ्या आनंदासाठी आज करते. खरं जर पाहिलं तर मी माझं बालपण सांगितलं. मी जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली जी भूमी, त्या भूमीमध्ये आले आणि मला माझी कर्मभूमी बनण्याचा योग इथे होता असं मी म्हणेल. आणि ह्या जुन्नर तालुक्यातनं मला खूप प्रेम मिळालं, भरभरून सगळ्यांनी प्रेम मला दिलं. हा संप्रदायाचा वसा वारसा घेऊन चाललेला तालुका. शेतीत पण मला आवड, मी शेती पण केली. आणि मधल्या काळात नाही, आजही मी स्वतः नॅचरोपॅथी MDचा कोर्स केला आणि मला त्याची आवड असल्या कारणानं मी एका आरोग्याच्या अभियानात काम पण केलं, आजही करते.
लोकांना, कित्येक लोकांना मी आयुर्वेदाच्या माध्यमातून रिझल्ट पण चांगले दिलेत, सेवा पण केली. आणि हे सगळं करत असताना कुठंतरी एक मनामध्ये माझ्या नेहमी एक आवड होती किंवा एक पहिल्यापासून माझी इच्छा होती. ती इच्छा म्हणजे मी माझ्या मिस्टरांजवळ अनेकदा बोलून दाखवली. खरं तर माझ्या गुरुवर्य महिलाभूषण सौभाग्यवती शालीनताई महाराज देशमुख यांच्याशी सुद्धा मी हे बोलले की मला एक मुलींची संस्था चालू करायची. म्हणजे मुलींना आजही जर आपण ग्रामीण भागात पाहिलं तर शिक्षण वगैरे आपण घेतोच आहे, पण आज काळाच्या ओघात जर आपण बघितलं तर हळूहळू कुठंतरी काळ बदलत चाललाय आणि काळाच्या ओघात संस्कार जे आपण बघतोय ते संस्कार हळूहळू कुठंतरी खालावत चाललेली आहेत. किंवा मी म्हणेल मोबाईलच्या नादात म्हणा किंवा सोशल मीडियाच्या नादात म्हणा, असं नाही की फारच तुम्ही ते त्याच्यापासून दूर राहा, पण कुठंतरी संस्कारक्षम जी पिढी होती येणाऱ्या 10-15 वर्षाच्या काळात ती हळूहळू संपत जाणारच आहेत. हळूहळू प्रत्येक गावागावातली संपत चाललेली आहे. आणि यांच्याकडनं आपल्याला मिळालेले जे संस्कार आहे आणि ते धडे आपण मुलांना, इव्हन मुलींना द्यावेत. कारण मुलगी ही 2 कुळांचा उद्धार करत असते आणि जर मुलगी शिकली तर प्रगती झाली आपण बोलतो. आणि घरातली जिच्या हाती पाळण्याची दोरी आणि तीच जगाला चालवते अशी ती स्त्री. आणि ह्या स्त्री शक्तीचा आपण जागर ज्यावेळी करत असतो ना, तर मला असं वाटतं ह्या स्त्री शक्तीकडं इतकी शक्ती आहे, ती एका वेळी कितीही कामं करू शकते, मल्टीटास्किंग ती असते. आणि म्हणून मला असं वाटलं की मुलींसाठी एक आपण संस्था चालू करावी. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हणत असताना, किंवा मी म्हणेल स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, माझ्या संत जनाबाई सुद्धा सांगतात ना, त्या उक्तीप्रमाणे स्त्रियांना स्त्री म्हणून जन्माला आपण आलोय ना, म्हणून उदास न होता ह्या स्त्रियांसाठीच आपण काहीतरी करत असतो. कारण एका स्त्रीला माहिती असतं बघा की आज तिने कपडे धुतलेत आणि ते कपडे वाळवून तिने आज ते व्यवस्थित घडी घालून ठेवले, इस्त्री केले, दुसऱ्या दिवशी ते विस्कटणारे, दुसऱ्या दिवशी त्या कपड्यांची इस्त्री घडी मोडणारे, हे तिला माहिती असतं. पण तरीसुद्धा ती रोज तेच करत असते. का? कारण स्त्री आहे ती कुटुंबासाठी कष्ट करत असते, ती कुटुंबासाठी तिचा त्याग करत असते, भले तिला कुठलाही पुरस्कार मिळत नसतो. म्हणून अशा एका म्हणजे पुढची जी पिढी जन्माला येणार आहे किंवा पुढची पिढी जी घडणार आहे त्या पिढीसाठी आपण काहीतरी देणं लागतो या हे कुठंतरी मला वाटलं. आणि म्हणून माझी इच्छा आहे, ज्ञानोबांच्या कृपेनं, माऊलींच्या कृपेनं, तुम्हा सगळ्यांच्या कृपेनं मला वाटतं ही लवकरच पूर्ण होणार आहे. मनसर या ठिकाणी मला एक मुलींची संस्था चालू करायची. काही निवडक थोड्याशा मुलींना मला घडवण्याची हिंमत माझ्याकडनं ज्ञानोबा आहेत ते माझ्याकडनं करून घेवत ही माझी इच्छा आहे. आणि आता नवरात्र उत्सव चालूच आहे, तर देवीचा आपण जागर करतोच आहे. आणि खरंच स्त्री आहे म्हणून आपण नाराज राहायचं नाही किंवा दुःखी व्हायचं नाही. कारण स्त्रीला म्हणजे ज्ञानोबांना सुद्धा, ज्ञानोबा एक पुरुष असताना सुद्धा त्यांना माऊली बनावं वाटलं, त्यांना स्त्री बनावं वाटलं. पंढरीचा पांडुरंग परमात्मा तो सुद्धा स्वतःला आई म्हणून घेतो किंवा माऊली म्हणून घेतो, नाही का. स्वर्ग मृत्यू पाताळ्यांचा मंडप घातला हो, चारी वेदांचा फुलवरा बांधिला हो, चारी वेदांचा फुलवरा बांधला हो. शास्त्र पुराणे अनुवादती तुझ्या गोंधळा येई हो, शास्त्र पुराणे अनुवादती तुझ्या गोंधळा येई हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. कृष्णाबाई असं म्हटलं आणि माऊलीचा हो, म्हणजे भगवान गोपाळकृष्णांना कृष्णाई म्हटलं गेलं. माझी विठाई किठाई कृष्णाई का नाही, देवाला सुद्धा आई बनावं वाटलं, देवाला सुद्धा स्त्री बनावं वाटलं. याच अभंगामध्ये आणखी काही पंक्ती आहेत ज्या पांडुरंगाला देवी म्हणून किंवा बाई म्हणून संबोधतात. म्हणजे स्त्री किती महान आहेत बघा. हा आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला
उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. म्हणजे पांडुरंग परमात्म्याला इथं काय बोललं गेले, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी हो. म्हणजे पांडुरंगाचा गोंधळ घातला गेला. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. आणि एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. मग कटेवरती ठेवलेला आणि विटेवरती उभे असलेला पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या देवाला आंबा असं म्हटलं गेले, देवी असं म्हटलं गेले. म्हणजे देवाला सुद्धा देवी व्हावं वाटलं, देवाला सुद्धा आई व्हावं वाटलं, माऊलींना सुद्धा स्त्री बनावं वाटलं. आणि म्हणून कुठल्याही स्त्रीला कधीही वाईट वाटू द्यायचं नाही की स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. खरं तर आपण भाग्यवान आहोत, स्त्री म्हणून जन्माला आलो. म्हणून जाता जाता हा नवरात्र, शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे. तर मी समस्त महाराष्ट्रभर, भारतभर हा व्हिडिओ पाहिला जाईल. तर मी खरं तर एक मनापासून मी एक विनंती करेल, स्त्रीला तुम्ही देवी म्हणून पूजूही नका, स्त्रीला तुम्ही देवी म्हणून पूजूही नका आणि तिला दासी म्हणून पायाजवळ पिटूही नका. तिला दासी म्हणून पायाजवळ पिटूही नका. तिला आईचा सन्मान द्या, तिला बहिणीचा सन्मान द्या, तिला योग्य सन्मान द्या, तिला आपल्या बरोबरीचा सन्मान द्या. कारण सगळ्यांमध्ये देव आहे, तुमच्यात देव आहे, माझ्यात देव आहे. या भावनेनं प्रत्येकाकडे बघा. खऱ्या अर्थी हा शारदीय नवरात्र उत्सव आपल्याकडनं सुफल संपूर्ण होईल असं मला वाटतंय. रामकृष्ण हरी. Oh,